दशा म्हणायचं तर मला पुनर्जीवन मिळालेलं आहे. पुन्हा चादर जशी मी उचलली ना तर तिथे भला मोठा एवढा साप होता. पायाने झटकला अक्षरशः झोपेमध्ये, पण तरीही मला तो चावला नाही. पुनर्जन्म माझा झालेला. काल काही होऊ शकलं असतं. काळ आला होता, आपण वेळ आली नव्हती जे म्हणतात ना ते काळ आला होता नक्की, पण वेळ आलेली नव्हती. नाहीतर आज मी तुमच्याशी बोलू पण शकलो नसतो कदाचित. साप निघाला पण केवढा मोठा पट्टेदार आहे हो पप्पा. हा घोड्यापेक्षा डेंजरस आहे. आज तिथे माझा व्यक्ती होता, उद्या तिथे कोणाचाच व्यक्ती नको. नमस्कार, मी काजल, हाय आपला शंभू आणि आहे शंभूची मावशी. सो भुसावला आहोत आम्ही आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. सकाळी सकाळी गुड मॉर्निंग. दोघं मावशीबाचे बसले टीव्ही बघायला. शंभू, ए शंभू, काय बघायचंय? हॉट्टी बघायचं. बघा कशी ती मावशी लोडला टेकली आहे आणि राजे मावशीला टेकून बसले. त्यांना बघायचंय हत्ती. जी भाई का लावलं बेटा? पठाण. हा एक पठाणाचा पडलाय, हा दुसरा पठाण आहे. आणि सकाळी सकाळी लागून गेलं चंदा मामाचे गाणे. डुबऱ्या मी पाहतो. सो गाईज आता 12:30 झालेले आहेत आणि गुड आफ्टरनून तुम्हाला सगळ्यांना. तर खरं तर आमच्या घरात पसारा बघा तुम्ही किती मांडून ठेवलाय. आता आम्ही शंभूला नुसता टीव्ही पाहत होता, मग दीदीकडे असे ब्लॉक होते. बघा शंभू जोडतोय. हे पहा, हे ब्लॉक आमच्या शंभूने जोडले. जोडा हे घे दीदी, भाऊ हे घे ना. दीदीचे खेळणे काढले आणि आता आम्ही शंभूला बसवलंय. हा लावा बेटा, झाडे लावा. अरे वा छान. घे अजून ब्लॉक लावा बेटा. छोटू अजून ब्लॉक लावा नवीन. थांब दीदी त्याला करू दे. पंखा लावा बरं दीदी. हा खाली ठेवते भैया, खाली ठेव आणि मला बघा बरोबर लावता आले त्याला. आहा व्हेरी गुड, छान छान. हे बघा, हे ब्लॉक खेळणं चाललं होतं तर हे दोघं मावश्या भाच्यांनी हे ब्लॉक घरभर करून ठेवले आणि हे इथे उठल्यापासून चालूच आहे. सो असू दे. आता मावशीचा स्वयंपाक चाललाय. मावशी इकडे स्वयंपाक करते आणि आम्ही इथे बसलोय, खेळतोय. आणि आम्ही घरी खाल्लं होतं इडली, मात्र आम्ही इडली चटणी सांबार केला होता. आणि आज मावशीने केलाय मस्त. आमचा गौरांग आज जाणार आहे ना गावाला. तो पुण्याला जातो आता, शिकतोय तो पुण्याला आहे. मला संध्याकाळी त्याची ट्रेन आहे. मग आज मावशीने छान काय म्हणतात तो पण आलाय आणि आम्ही पण आहे. आम्हाला पण आवडतं, मला पण आवडतं. त्यामुळे मावशीने आज डोसे केलेत, बटाट्याची भाजी, चटणी, सांबार सगळं केले. सो मस्त मस्त आहे. मात्र इथे मी मस्त म्हणते आणि जळगावला काय घडलंय तुम्ही बघितलं का? थोडंसं मला शॉक वाटलं आणि व्हिडिओ वगैरे करू की नको, थोडंसं हालून जातं ना, मन नाराज होऊन जातं किंवा असं वेगळं वाटतं की आता आपण तिथे असायला हवं होतं. तसातला प्रकार काहीतरी हवा होता, मात्र तसं नाही झालं. मग थोडंसं वाईट वाटलं. जळगावला काय घडलंय तो व्हिडिओ बघा तुम्ही. आता तो व्हिडिओ मी पूर्ण कंटिन्यू करते, मग आपण भेटूया. पकडता येणार बाबा त्याला आपल्याला. हे बघा आमच्या घरी बघा साप निघाला पण केवढा मोठा पट्टेदार आहे हो पप्पा. चावला असेल का मला? नाही रे. तो कुठे होता? कुठे होता? खाली कुठे? झूम कर. असा उंच डबा पाहिजे होता. अहो आणखी एक डबा आहे, देते थांबा. कोणता उंच डबा आहे? पप्पांच्या मते हा साप विषारी साप आहे. आपल्याला माहिती का पप्पा काय आहे? आपण बोलवलंय ना सर्पमित्राला, येतोय तो माणूस. थांबा 10-15 मिनिटं आपल्याला त्याच्याकडे असंच आम्हाला लक्ष ठेवून राहावं लागेल. दिसायला तुम्हाला तो इतकुसा दिसतोय आता, बट तो रिअलमध्ये थोडासा मोठा आहे आणि गार आहे जरा, पट्ट्यांचा आहे. मग अशी तर त्याने त्याची मान बी हे पायीने आणला मोठा डब्बा. मग अशी तर मान बिन वरती करूनच होता. हा घोणच सारखा दिसतो का पप्पा? जीभ काढतोय. तुम्ही जीभ काढतोय.
अरे लक्ष ठेवून येत ते, लक्ष ठेवून ये. इकडे दरवाजाच्या इकडे जाऊ द्यायचं का त्याला? नाही नाही नाही, जाऊ कुठे जायचं नाही बाप्पा. हल्ला की पकडायचा त्याला. तो माणूस येतोय सर्पमित्र जो आहे ना, जो येतोय 10 मिनिटात. नाही दादा नको, तू वळवळ नको करू ना यार. कंट्रोल कसं करणार असा विचार करतोय मी. कोणचा पण घेऊन येऊ का मी? तुला रजाई खाली दाबून ठेवायचं का बाप्पा? नाही रे, रजाई खाली कसं त्याला स्पीड मिळाला की मिळाला. मग पप्पा आले, ते सर्पमित्र आले माझ्या अंदाजात आणि पप्पाच्या अंदाजात. तो आहे घोणसचं छोटं पिल्लू. 1 मिनिट थांबा, आपण त्याला मारत नाही, सर्पमित्रांना देतो. टाकायला काही तरी घेऊन घ्या त्याला. काय देऊ, पिशवी देऊ का? पिशवी वगैरे आई, पिशवी वगैरे देतो. हे घे, हे घे. बाप्पा रे, हे डबा ठेवू काय? ओ बाई, कुठे 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 कुठे? बाजूला पिशवी साईड इकडे घ्या. बाहेर घे, तू बाहेर येऊन जा बरं पाहिजे. दोरी दे, दोरी. हे घ्या. कोणता वाटतं दादा तो? मण्यार म्हणतात त्याला. मणियार. पट्टे पट्टे आणि थंडगार आहे. हा घोणसपेक्षा डेंजरस आहे. बरं, याला पाहून घेता येईल का? कुठे अंगावर काही लागलाय का? परत काही झालं नाही ना. नाही, 20 मिनिट झाले असतील. 20 लगेच चढतात. आधी असते डेंजरस असते ना. ह्याला एकदाच बघून घ्या, ह्याच्या अंगात निघाला जातो. चावला असेल तर काहीतरी डॉट्स लगेच सोडून जाते. तसं त्याच्यातून मी थोडक्यात वाचलोय. अक्षरशः शब्दशः म्हणायचं तर मला पुनर्जीवन मिळालेलं आहे. पुनर्जन्म माझा झालेला आहे. होऊ शकलं असतं. काळ आला होता, आपण वेळ आली नव्हती, जे म्हणतात ना ते सगळं काल अक्षरशः तसंच घडलेलं आहे. काय झालं, काल शंभू आणि काजल सकाळी भुसावळला गेले. तो व्हिडिओ पाहिला असेल, कालचा नसेल पाहिला तर तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. ते दोघं भुसावळला गेले. मी आमच्याच रूममध्ये झोपलो होतो. आई, पप्पा, आबोली हे पुढे झोपले होते. रात्री 12:30-1 वाजेला आम्ही झोपलो. 12:30-1ला झोपल्यानंतर 3 वाजेच्या सुमारास काय झालं की मला माझ्या पायावरती काहीतरी थंड असं एखादा बर्फ फिरवावा पायावरती, तर तशी काहीतरी जाणीव झाली की काहीतरी गार पायावरती लागलं. म्हणून मी असं पायाने झटकलं, दुसऱ्या पायाने अंगात पांघरून घेतलेलं होतं आणि असं झटकल्यामुळे मला वाटलं की पाल्याचं पिल्लू म्हणा किंवा काहीतरी, मला झोपेत कळलं नाही, पण काहीतरी आपण झटकलंय म्हटलं. म्हणून मी उठलो, चादर बाजूला सरकवली आणि लाईट लावला आणि बघितलं की आपण झटकलंय ते नक्की काय आहे, बाजूला काही पडलंय का, तर बाजूला काहीच नव्हतं. पण एक सेफ साईड म्हणून मी म्हटलं चला शेवटी आपली चादर उचलून पाहू चादरीच्या खाली काही आहे का. तर चादर तशी मी उचलली ना, तर तिथे भला मोठा एवढा साप होता. आणि तो साप साधा सुद्धा नव्हता, तो साप विषारी मण्यार नावाचा साप होता, म्हणजे त्या जातीचा. हे आम्हाला नंतर कळलं. पण तो साप पाहिल्यानंतर 5 मिनिटासाठी माझी अशी तंतरली की आता काय करावं. हा मला चावला का, पहिली गोष्ट मला ही भीती होती की हा मला चावला आहे का. दुसरी गोष्ट, आई वडील पप्पा हे पप्पा आई आणि आबोली पुढच्या रूममध्ये होते, त्यांना बोलवायचं होतं. 5 मिनिटासाठी मी काहीच बोलू शकलो नाही. थरथर होत होतं मला अक्षरशः की आपण आपल्या पांघरुणामध्ये साप होता आणि एवढा तेवढा नाही, चांगला एवढा मोठा. 2 मिनिटासाठी मी घाबरलो, पण परत थोडं शांत झालो आणि आवाज दिला आईला जोरात की आई आई इकडे ये म्हणून. पुढची मी स्टोरी. आईला असं वाटलं की काहीतरी गडबड झाली आणि शंभूलाच काही झालं. ती पण झोपेत होती आणि शंभू नुकताच
गेला होता गावाला त्या दिवशी, त्यामुळे तिला पण लक्षात नाही की शंभू गावाला गेलाय, हा एकटा आहे तिकडे म्हणून. ते सगळे लोक पळत आले. मग त्यांना दाखवलं मी की बघा एवढा मोठा साप माझ्या चादरीमध्ये होता. किती वेळ आम्ही त्या तिथेच उभं होतो आणि मग शेवटी एक डबा आणला की आपल्याला याच्यात पकडता येईल का, हा पळायला लागला तर काय करायचं, सगळ्या प्रकारचे आम्ही विचार करत होतो त्यावेळेला की काय काय करता येईल. अचानक आठवलं की आपल्याकडे सर्पमित्राचा नंबर आहे, जे लोक साप पकडतात आणि त्यांना जंगलात सोडतात, असे त्यांचा नंबर आहे पप्पांच्या मोबाईलमध्ये 2-3 जणांचा. मग त्यातले आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून पाहिले. रात्री 3 वाजेची वेळ, आम्ही सगळे घाबरलेलो की आपल्या घरात आपल्या अंथरुणात साप आहे. रात्री 3 वाजेची वेळ असल्यामुळे आम्ही पण सगळे घाबरलेलो होतो. शेवटी एकाने फोन उचलला, तो अजिंठा चौफुली म्हणजे इथून जवळजवळ 20-25 मिनिटं लांब राहत होता. त्याला म्हटलं की बाबा ये बाबा तू आता. तो कसा देवासारखा अगदी धावून आला आणि अगदी 10 मिनिटामध्ये तो आमच्या घरापर्यंत कसा काय एवढ्या वेगात आला आम्हालाही कळलं नाही. आणि मग तो आल्यानंतर त्याने बरोबर 1 मिनिटाच्या आत साप पकडला. साप पकडेपर्यंत तो इतका शांत बसला होता, पण त्याने काही खाल्लं नव्हतं, पण एकदम शांत बसला होता. आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवूनच होतो. जसं त्याने साप पकडणाऱ्या माणसाने त्याला काडी लावली पकडायसाठी, असा जोरात तो पळायला लागला, उड्या मारायला लागला. त्याची तो व्हिडिओ पुढे जोडणार आहे, काजल वगैरे ते व्हिडिओ लावेलच पुढे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि ते झाल्यानंतर त्या माणसाने त्याला पकडलं. आम्ही त्याला एक पिशवी दिली, पिशवीत टाकलं त्याने. त्याने नंतर माहिती सांगितली की हा मण्यार जातीचा साप आहे आणि हा घोणसपेक्षा विषारी. आणि त्या सापाने जर मला चावलं असतं तर कालचा प्रसंग बाका होता. पण देवाची कृपा, गजानन महाराजांचीच कृपा की मला काही झालं नाही. मी माझ्या पायाने झटकला अक्षरशः झोपेमध्ये, पण तरीही मला तो चावला नाही. तर काळ आला होता नक्की, पण वेळ आलेली नव्हती, नाहीतर आज मी तुमच्याशी बोलू पण शकलो नसतो कदाचित. त्यामुळे तुम्ही पण तुमची काळजी घ्या. घरामध्ये जर कुठे फटी असतील, दरवाजाच्या खाली म्हणा, खिडक्यांच्या बाजूबाजूला म्हणा, त्या फटी पहिले बंद करा. दुसरी गोष्ट, विखंड असतं, एकंड ज्याला म्हणतो काही जण, ते तुमच्या आजूबाजूला वाड्यामध्ये जिथे राहतात त्या रहिवासीच्या ठिकाणी ठेवा, ज्या वासाने साप येत नाही असं म्हणतात. तर ते प्रयोग काही करून पहा. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्या. थोडक्यात शंभू जिथे झोपतो त्या ठिकाणी मी झोपलो होतो, कारण शंभू गावाला गेला होता. म्हणजे देवाची पण तुम्ही बघा प्लॅनिंग मग कशी असते, किंवा योगायोग म्हणा की शंभू नेमकं गावाला गेला नाही तर त्या माझ्या ठिकाणी तिथे शंभू राहिला असता. त्याला कळलंही नसतं. त्याने वाटलं असेल खेळणे असं करून, आणि झोपेत काहीही होऊ शकलं असतं झोपेमध्ये. आणि साप विषारी असल्यामुळे ते फार डेंजर होतं. म्हणून मी घाबरलो यासाठी होतो की मला चावला तर नाही ना. म्हणून मी आज सगळ्यांना म्हटलं की आधी माझे हात पाय सगळे इकडे मागून पुढून व्यवस्थित चेक करा की कुठे काही तुम्हाला चावल्याचं निशाण वगैरे दिसतंय का. पण तसं काही नव्हतं आणि थोडक्यात मी त्या प्रसंगातून बचावलो. तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या. आणि काल नक्की 3 वाजेला काय झालं हे आबोलीनं सगळं शूट केलं योगायोगाने. काय झालं ते गोष्ट अशी झाली की तो खूप घाबरलेला होता त्यावेळेस. तो प्रसंग आम्ही पण एक 5-10 मिनिट घाबरलो. पण साप म्हणजे खरोखर कालच्या दिवशी देव आपल्यासोबत इतका होता. साप होता तिथे, पण तो वळवळ करत नव्हता. आम्ही त्याच्या समोर उभे होतो. काही वेळेस कसं असतं, साप असं दाखवतात की मी बेशुद्ध आहे किंवा मी काहीतरी खाऊन शांत सुस्त होऊन जातात, त्याप्रमाणे होऊन गेला होता तो. काही खाल्लेलं नव्हतं त्याने, काही खाल्लं नव्हतं, पण त्याने वळवळ करणं बंद करून टाकलं होतं. म्हणजे आमचे सर्पमित्र 10 मिनिटाच्या आत आले, पण त्याच्या आधी पण आम्ही 15 मिनिटं त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट होऊन लक्ष ठेवून होतो की कुठे जायला नको बा तो. तर घरात जर कुठे गेला असता तर बिलकुल सापडणं कठीण होऊन जातं. आणि त्याला खूप स्पीड असतो सापाला, ते आपल्याकडनं शक्य नसतं. पण खरोखर देवाच्या कृपेने तो तिथे शांत सुस्त पडलेला होता. पण जसा सर्पमित्र आला, सर्पमित्राने जशी त्याला तर काडी उचलण्याचा प्रयत्न केला, त्याने अशी जंप घेतली, जोरात उडी मारली आणि सरसर त्याच्या वेगात, तो सापाच्या वेगात तो येऊन गेला. पण पकडला गेला आणि तो पिशवीत ठेवला आणि तो घेऊन गेला सर्पमित्र. त्याला जंगलात सोडणार आहे. आम्ही पण सापाला मारलं वगैरे नाही. आपला प्रयत्न हाच होता जास्तीत जास्त की याला जिवंत जर इथून नेता आलं तर, आणि ते सक्सेस झालं. पण शेवटी आपण केलेलं सत्कर्म आणि इतरांविषयी ठेवलेली चांगली भावना, दुसऱ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं प्रेम, व्हिडिओ पाहणारे तुम्ही सगळे, त्याच्यामुळेच आज या प्रसंगातून मी म्हणजे इथपर्यंत येऊन सावरू शकलो आहे. मला काही झालं नाही, दुखापत काही झाली नाही, माझ्या जीवावर बेतलं. पण ते सगळं देवाचीच कृपा म्हणावी, भगवान शंकराची कृपा म्हणावी.
पहिले तुम्ही व्हिडिओ बघा कसा होता तो, आणि त्यांना कसं पद्धतीने पकडलं गेलं वगैरे, आणि बाकी तुम्हाला पुढे सिच्युएशन समजेल जे आम्ही सांगतोय मोठ्या ह्याच्याने ना, ते तुम्हाला सिच्युएशन नेमकी पाहिजे. काजल पण नाही, शंभू पण नाही, तर शंभू आणि काजल इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. चलो बाय. सो गाईज, अक्षरशः मला रडायला येतं या क्षणाला, आणि सगळी सत्य परिस्थिती तुमच्या समोर आहे. त्या अगदी म्हणजे असं वाटते की आज जर तिथे शंभू असतात, किंवा आज जर तिथे अंकुरही असता किंवा शंभूही असता, तर हो त्याचं नव्हतं झालं असतं. काही क्षणात जर तो चावला असता, दोघांपैकी कोणाला जरी चावला असता तरी, म्हणजे ती स्टोरी मी सकाळी ऐकली. मला असं वाटलं, म्हणजे जेव्हा मी उठल्या उठल्या फोन केला, म्हटलं काय करताय बघूया, म्हणून शंभूच्या बाप्पाला फोन केला, म्हटलं काय करतोय. त्याने सांगितलं की अगं करत केवढा मोठा साप निघाला. मला वाटलं असं म्हणजे निघतो बऱ्याचदा, पण एवढा मोठा असेल किंवा एवढा विषारी वगैरे असेल असं काही मला वाटलेलं नव्हतं. तर आता जेव्हा मी त्यांनी पाठवलेले व्हिडिओ बघितले, ते सगळं व्हायला थोडंसं धडधडायलाच लागलं. थोडंसं वाईट वाटलं. मी फोन केला, सारखं विचारते मी येऊ का तिथे, मी येऊ का तिथे, असं थोडंसं. काय आलं आता, पण वेळ आपली नव्हती. पण असं नको, आणि खूप खूप देवाला धन्यवाद देईल की देवा ह्या प्रसंग कोणावरच नको वेधायला. आज तिथे माझा व्यक्ती होता, उद्या तिथे कोणाचाच व्यक्ती नको. थोडंसं हेच म्हणेल की पुन्हा सकाळी मी शंभूच्या पप्पाला पण म्हटलं की तू पण मंदिरात जा, देवाला नमस्कार कर. आम्ही पण इथे होतो, शंभू आणि मी पुन्हा मंदिरात गेलो, देवाला आभार व्यक्त केले की देवा असा प्रसंग पुन्हा परत कधी घडू देऊ नको. आमच्या बाबतीतच नाही, कोणाच्याच बाबतीत घडू देऊ नको. त्याच्यानंतर पुढे मी मावशीकडे सुद्धा ब्लॉक केलाच नाही. माझं एकदम मन हे होऊन गेलं, बदलून गेलं. मला उमजलंच नाही आपण व्हिडिओ करावा की नाही करावा, थोडंसं वाईट वाटत होतं. सो असू द्या, सगळं सुरक्षित आहे आणि देवाचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत. आपण पुण्य करत जावं, देवाला सतत प्रार्थना करत जावी, देवाला नमस्कार करत जावा, आणि जे आपल्या आई वडिलांनी केलंय हेच शेवटी आपल्यालाही उपयोगात येतं असं मी म्हणेल. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.